नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहे कोणताही सिनेमॅटिक टोन आपल्या फोटोवरती एका क्लिकमध्ये कसा कॉपी करायचा असतो ते. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरू करूयात. तर बघा, इथं Photoshopमध्ये मी 2 फोटो घेतलेले आहेत. एक म्हणजे कलर टोन मॅच करण्यासाठी आणि एक जो नॉर्मल फोटो आहे तो. आपण नॉर्मल फोटो ओपन केलेला आहे. ठीक आहे. आता हा ओरिजिनल फोटो आहे. या फोटोला आपण सिनेमॅटिक कलर टोन कॉपी करणार आहे. आता बघा, या लेयरची पहिल्यांदा आपल्याला एक कॉपी करावी लागेल. मी कीबोर्डवरून कंट्रोल जे बटन प्रेस केलं, बॅकग्राऊंडवरती क्लिक केलं, कंट्रोल यू बटन प्रेस केलं आणि जो लाईटनेस आहे तो पूर्ण व्हाईट केला. म्हणजे काय झालं, आपली जी बॅकग्राऊंड आहे ती पूर्ण व्हाईट झालेली आहे. आता जी इमेज आहे त्याला आपण रिनेम करणार आहे. आता रिनेम करण्यासाठी काय करायचं आहे, इथं जे इमेजच्या पुढं लेयर 1 दिसतंय, तिथं डबल क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण कुठल्याही लेयरला रिनेम करू शकतो. ठीक आहे. इथं आपण नाव देऊयात नॉर्मल फोटो, म्हणजे कारण आपला हा नॉर्मल फोटो आहे. आपण दुसऱ्या सिनेमॅटिक टोनला कॉपी करणार आहे. म्हणून आपण इथं आपल्या फोटोला नाव दिलेलं आहे नॉर्मल फोटो. आता आपला जो दुसरा फोटो आहे, तो आपण इथे ओपन करूयात. आता या फोटोचा आपण कलर टोन कॉपी करणार आहे. आता असा कलर टोन तयार करण्यासाठी बरेच प्रिसेट वगैरे यूज करायला पाहिजेत असं काही नाहीये. आपण कोणत्याही फोटोचा कलर टोन कॉपी करू शकतो. ठीक आहे. आता हा जो फोटो आहे तो ड्रॅग करून मी आपल्या फोटोवरती घेतोय. इथे क्लिक पकडला, ड्रॅग केलं आणि आपल्या फोटोवरती हा फोटो घेऊन आलो. ओके. आता बघा, आपल्याकडे 2 फोटो आहेत. हे बघा. एक म्हणजे आपण ज्या फोटोचा कलर टोन कॉपी करणार आहे तो, म्हणजे जो लहान आकार आहे तो त्या फोटोचा आपण कलर टोन कॉपी करणार आहे आणि ॲप्लाय कुठल्या फोटोला करणार आहे? या आपल्या नॉर्मल फोटोला. ठीक आहे. आता हा जो आपण छोटा फोटो केलेला आहे, त्याला आपण नाव देऊया कलर टोन. कलर टोन. ठीक आहे. म्हणजे आता नॉर्मल फोटो एक वेगळी लेयर आहे, कलर टोन एक वेगळी लेयर आहे. आता आपल्याला जायचं आहे नॉर्मल फोटोवरती. कारण आपण याचा कलर टोन चेंज करतोय. इमेजमध्ये जायचं, ॲडजस्टमेंटमध्ये जायचं. इथं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल मॅच कलर नावाचा ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथं खूप मोठी गंमत आहे बघा. कारण इथं सोर्स म्हणून तुम्हाला एक इथं आता इथं सोर्स म्हणून तुम्हाला एक बटन दिलेलं आहे. तिथं क्लिक करायचं आणि आपल्या फाईलचं जे नाव आहे, आता इथलं आपल्या फाईलचं नाव काय आहे? नॉर्मल फोटो. ते नाव जे आहे ना, इथं आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. इथं नॉर्मल फोटो सिलेक्ट केला. आता इथं त्यांनी विचारले लेयर कोणती? म्हणजे कोणत्या लेयरसोबत तुम्हाला कलर मॅच करायचा आहे. तर आपल्या लेयरचं नाव आहे कलर टोन. त्यामुळे आपण या लेयर पॅनलमध्ये क्लिक केलं आणि कलर टोन सिलेक्ट केलं. ओके. एकदम सोपी गोष्ट आहे. इथं आपण नॉर्मल फोटो सिलेक्ट करायचं जे की इथं नाव आहे आणि लेयरमध्ये सिलेक्ट करायचं ज्याचा कलर आपल्याला कॉपी करायचा आहे ते. इतकी सोपी गोष्ट आहे. तर इथं तुम्ही प्रिव्ह्यूला बघू शकताय. आधी आपला फोटो असा होता. हे बघा. कलर टोन बघा किती वेगळा आहे आणि एका क्लिकमध्ये आपण इतका कलर टोन जो आहे तो मॅच केलेला आहे. आता इथं काय झालेलं आहे, की जो कलर टोन आहे तो जास्त त्याच्यावरती ओव्हरलॅप झालेला आहे. तर तो कमी जास्त करण्यासाठी आपण इथं फेड नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे. त्याच्या मदतीनं कमी जास्त करू शकतो. म्हणजे हा आपला ओरिजिनल फोटो आहे. मला किती पर्सेंटेज त्याच्यावरती इफेक्ट ॲड करायचा आहे, ते आपण इथून ठरवू शकतो. आता जसं की मला हां, इथपर्यंत ठीक वाटतोय. आता इथे कलरची पण आपण जे पर्सेंटेज आहे ती कमी जास्त करू शकतो. बघा, थोडासा रेड साडीचा कलर वाढतोय. इथून थोडा कलर टोन आपण प्लस करूयात. ओके. आणि इथं ल्युमिनन्स म्हणजे फोटोचा जो लाईट आहे, तो आपण इथून सेट करू शकतो. आता असे जे टोन असतात, त्याला बऱ्यापैकी लाईट कमी असतो. जास्त हायलाइटेड भाग नसतो. तेव्हा आपण थोडासा लाईट कमी ठेवूया. ओके. आता बघा, बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो. आधी आपला फोटो असा होता. आता आपला कलर टोन ॲप्लाय केल्यानंतरचा फोटो असा आहे. म्हणजे या एका कलर मॅचच्या ऑप्शनमध्ये आपण प्रॉपर कलर टोन मॅच करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, ज्यावेळी तुम्ही एखाद्या फोटोचा कलर टोन कॉपी करताय, त्यावेळी लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्या फोटोमध्ये ज्या-ज्या गोष्टी आहेत, जसं की इथं नेचर आहे, बॅकग्राऊंडला नेचर आहे, त्यानंतर आपलं मॉडेल इथं पुढं आहे. तर त्याच गोष्टी ज्याच्या कलरमध्ये आपण कॉपी करणार आहे, म्हणजे ज्याच्यातला आपण कलर कॉपी करतोय, त्यामध्ये पण त्या गोष्टी असणं गरजेचं आहे. तर या फोटोमध्ये वेगळंच काहीतरी असेल,
जसं की स्काय वगैरे असेल आणि तो कलर टोन तुम्हाला इथं मॅच करायचा असेल, तर तो इतका प्रॉपर मॅच होत नाही. ठीक आहे. त्यामुळे जसा आपला फोटो आहे त्याचे सिमिलर असणाऱ्या फोटोचा सिनेमॅटिक जो टोन असतो, तो आपल्या फोटोला पटकन आणि परफेक्ट मॅच होतो. ठीक आहे. आता हा जो कलर टोनचा फोटो आहे तो आपण डिलीट करूयात आणि याचा थोडासा लाईट आपण चेक करूयात. इथं आपण कॅमेरा रॉमध्ये जातोय. कॅमेरा रॉमध्ये जाण्यासाठी मी कंट्रोल शिफ्ट ए प्रेस केला. थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवला. थोडासा एडिट करायचा. त्याच्यामुळे थोडासा अजून आपला फोटो इन्क्रीज होतोय. हे बघा. थोडासा एक्सपोजर घेऊया. ओके. क्लिअॅरिटी, टेक्स्चर. येस. स्किन टोन बघा हा ओरिजिनल फोटो आहे, हा मॅच झालेला. बिफोर, आफ्टर. हे बघा. बिफोर, आफ्टर. बिफोर, आफ्टर. आलं लक्षात? अशाच महत्त्वाच्या टेक्निक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. थँक यू.